ठीक आहे, पाहू काय होत आहे ते. सर, निशिकांत दुबे यांनी म्हटलंय की मुंबईमध्ये फक्त 30% मराठी लोक आहेत आणि मुंबईला बनवण्यासाठी उत्तर प्रदेश बिहारी लोकांचा मोठा वाटा आहे. पालिका निवडणुकीत दोन्ही ठाकरे मनसे आणि शिवसेना दोन्ही संपून जातील असाही दावा त्यांनी केला. बघा, तुम्ही फार महत्त्व देता एखाद्या व्यक्तीला जो महाराष्ट्राच्या विरुद्ध, मराठी माणसाच्या विरुद्ध बोलतो आहे आणि त्या बोलण्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एक प्रकारे त्यांचं समर्थन करतायत. आपण सगळ्यांनी, दिल्लीतल्या लोकांनी या प्रवृत्तींना खतपाणी घालू नये. हा महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या अस्मितेचा विषय आहे. असे अनेक दुबे आले आणि गेले. मुंबईसह महाराष्ट्र अखंड आहे. 106 हुतात्म्यांच्या बलिदानातून ही मुंबईसह महाराष्ट्र आपल्याला मिळालेलं आहे. आणि ते 106 हुतात्म्यात दुबे चौबे मिश्रा नाहीत, बरं का. हे या निशिकांत दुबे यांनी समजून घेतलं पाहिजे. छातीचा कोट करून महाराष्ट्र लढला, मराठी माणूस लढला, गिरणी कामगार लढला, तेव्हा ही मुंबई मराठी माणसाला मिळाली. आता ते म्हणतात की कोणाच्या घामातून, श्रमातून तुम्ही ते पैसे कमवायला आलात ना. तुम्ही घाम गळायला आलात म्हणजे तुम्ही मुंबई ओरबडायला आलात. तुमच्या राज्यामध्ये नोकऱ्या, उद्योग, धंदे नसल्यामुळे तुम्ही मुंबईत आलात, नाहीतर तुम्ही कशा करताय. आपण इकडला पैसा मुंबईच्या बाहेरच घेऊन चाललात, आपल्या राज्यातच घेऊन चाललेला. हे तुला करायला पाहिजे. मराठी माणसाच्या पोटावर आपण मारून ही मुंबई तुम्ही लुटत आहात, हे सुद्धा तेवढंच खरं आहे ना. आपण काय मुंबईचं फार मोठं भव्य अशी मुंबई निर्माण करण्यासाठी ते आला नाहीत ना. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्यानं नेहरूंचं नाव घेऊन टीका करतात.